Good morning, all. My last lecture अपन next फिफ्थ नंबर चैप्टर को स्टार्ट करते हैं. ओके, तो फर्स्ट का तो जैकोबियन. जैकोबियन पॉइंट क्या है? सपोज e is a function of xy and also p is a function of xy. Then it's a Jacobian g of u comma phi is equal to dou of u comma phi upon dou of x comma y. हा फॉर्म्युला आहे. g of u किंवा तुम्ही असं म्हणू शकता j of u comma v upon x comma y. मीनिंग तेच आहे. ओके, dou of u comma v upon dou of x comma y is equal to काय असणार आहे? फर्स्ट काय करायचं, u कन्सिडर करायचं, u विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली v विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. पण आणि हे काय झालं, जे ऑफ यू बी झालं. नेक्स्ट काय असेल, जे डॅश ऑफ यू फी, म्हणजेच काय असणार आहे, डो ऑफ एक्स वाय अपॉन डो ऑफ यू कॉमा फी इज इक्वल टू ते काय असणार आहे, एक्स यू एक्स फी वाय यू वाय फी. आणि हा डिटरमिनंट पर काय करायचं, सॉल्व करायचं. या एक्झाम्पल क्वेश्चन. Show that j into j dash is equal to 1. Show that j into j dash is equal to 1. First example, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. X is equal to r cos theta, y is equal to r sin theta. लक्षात सॉल्व करायचं. फर्स्ट आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं जे इंटू जे डॅश. साठी फर्स्ट जे फाइंड करूया. x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. We know that g of काय असेल, xy is equal to dou of xy upon dou of r comma theta is equal to mod मध्ये काय असेल, x r x theta. दुसरं काय असेल, y r y theta. y r y theta. इक्वेशन नंबर 1. आता काय फाइंड करायचं पाहिजे, एक्स आर आणि एक्स थीटा, एक्स वाय आर आणि वाय थीटा. एक्स आर इज इक्वल टू देयरफॉर एक्स आर विथ रिस्पेक्ट टू आर डेरिवेटिव. इसका क्या लेना है हमें, विथ रिस्पेक्ट टू आर डेरिवेटिव. आर का डेरिवेटिव क्या रहेगा, विथ रिस्पेक्ट टू आर 1 रहेगा. ओके, तो यहाँ पे क्या बचेगा, सिर्फ कॉस थीटा. एक्स आर इज इक्वल टू कॉस थीटा एंड वाई आर इज इक्वल टू साइन थीटा, क्योंकि आर का डेरिवेटिव क्या है, 1 है. नेक्स्ट एक्स थीटा इज इक्वल टू, अब देखो आर एज इट इज है क्योंकि आर्बिट्री कांस्टेंट है. कॉस थीटा का डेरिवेटिव क्या आएगा, माइनस साइन थीटा. मतलब यहाँ पे क्या आएगा, माइनस आर साइन थीटा. और इसका साइन थीटा का डेरिवेटिव यहाँ पे क्या है, कॉस थीटा, मतलब आर कॉस थीटा. एंड इक्वेशन 1 becomes
j of xy is equal to mod मध्ये xr की वैल्यू क्या है cos theta. xr, put the values of xr, yr, x theta, y theta. अब सिंप्लीफाई करते हैं इसको, क्या है देखो, r इंटू कॉस थीटा, r cos स्क्वेअर थीटा, और डिटरमिनंट मतलब माइनस आणि हे माइनस, तर इथे काय होईल प्लस r sin स्क्वेअर थीटा, कॉमन काय r इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू r in bracket 1, j is equal to as 1, equation number 2, sorry, j is equal to r. इथेपर्यंत काय अडचण आहे का? सर अजून एक दिवस तर काय करायचं आपल्याला, जे ऑफ एक्स कॉमा वाय फाइंड करायचं. ओके, जे ऑफ एक्स कॉमा म्हणजे एक्स इज फंक्शन ऑफ आर थिटा आणि वाय इज फंक्शन ऑफ आर साइन थिटा आहे ना. त्यासाठी जे ऑफ एक्स वाय फाइंड करायचं. जे ऑफ एक्स वाय कसं फाइंड करायचं, तर डो ऑफ एक्स वाय अपॉन डो ऑफ आर थिटा हा फॉर्म्युला आहे. डो ऑफ एक्स वाय अपॉन डो ऑफ आर थिटा, त्यानं हा फॉर्म्युला तुमचा पाठवायला, म्हणजे लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. कसं लक्षात ठेवणार, एक्स विथ रिस्पेक्ट टू आर थिटा, आर आणि थिटा घेतला, आणि वायचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा घेतला. हा फॉर्म्युला जर पार्ट तुमचा असेल करेक्ट, लक्षात राहिला असेल तुमच्या, तर हे सॉल्व्ह करायला काय सिंपल टेम्पल डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता बघा, याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर, म्हणजे फक्त काय असेल, आर व्हेरिएबल असेल, बाकी सगळ्या टर्म काय असतील, कॉन्स्टंट असतील. ओके, तर हा थिटा कॉस थिटा कॉन्स्टंट आहे ना, तर ॲज इट इज ठेवला आपण. आरचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 1. नेक्स्ट सेम वाय विथ रिस्पेक्ट टू आर घ्या, इथं साइन थिटा आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲज इट इज राहील, आणि आरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. 1 इथं नाही लिहिलं चालतं आपण. नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह, आर काय असेल आता कॉन्स्टंट टर्म आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग कॉस थिटा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, मायनस साइन थिटा आहे ना, घेतला मायनस आर साइन थिटा. त्याचा विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲज इट इज, साइन थिटा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस थिटा. नेक्स्ट इक्वेशन 1 बिकम्स, त्याच्यामध्ये फक्त पुट करा, एक्स आर की कॉस थिटा साइन थिटा, नेक्स्ट काय असणार मायनस आर साइन थिटा आर कॉस थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होते, आर कॉस स्क्वेअर थिटा, कारण आपण मॅट्रिक्स सॉल्व, सॉरी डिटरमिनंट सॉल्व करतो ना, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, परत काय असणार आहे मायनस, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. तर कॉस म्हणजे आर कॉस स्क्वेअर थिटा, ही मायनस आणि आपलं फॉर्म्युलामधलं मायनस 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 काय केलं प्लस आर साइन स्क्वेअर थिटा, दोन्हीमधलं आर कॉमन घ्या, दोन्ही आर कॉमन घेतले काय राहते, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज नथिंग बट 1. चलो, जे इज इक्वल टू समजलं. हो सर. सर ते एक्स आर इज इक्वल टू कॉस थिटा आणि वाय आर इज इक्वल टू साइन थिटा, ते कसं आलं ते सांगायचं. अरे याचा विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह घ्यायला ना, आरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो विथ रिस्पेक्ट टू आर 1, इथं पण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 1, आणि हे दोन्ही काय कॉस थिटा आणि हे कॉस साइन थिटा कॉन्स्टंट आहेत ना, ते ॲज इट इज राहतील. आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू आर. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतो 1 असतो ना, तसं आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर तो काय असणार 1च असणार आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे काय असेल, फक्त आर व्हेरिएबल असेल, बाकी सगळ्या टर्म काय असणार कॉन्स्टंट असणार. ओके, आलं.
ओके, तर झालं जे इज इक्वल टू आर. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, जे डॅश फाइंड करायचं ना, जे डॅश. ऑल्सो वी नो दॅट j dash of x comma y is equal to dou of r comma theta divided by dou of x comma y is equal to r x r theta theta x theta y. हा फॉर्म्युला यायला पाहिजे. ओके, काय फॉर्म्युला आहे, एक्स आर, अरे डो जे डॅश ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डो ऑफ आर कॉमा थिटा अपॉन डो ऑफ एक्स कॉमा वाय. उलट घ्यायचं फक्त त्याचं, आणि तेव्हा फॉर्म्युला पण काय करायचं, उलट घ्यायचं. पण आता हे फाइंड करण्यासाठी यहाँ पे आपको ये फाइंड करने के लिए क्या चाहिए, फंक्शंस. फंक्शंस क्या चाहिए हमें, आर इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाई में चाहिए और थीटा इज इक्वल टू जी ऑफ एक्स वाई में चाहिए फंक्शन. लेकिन हमारे पास क्या, देखो यहाँ पे एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा है और वाई इज इक्वल टू आर साइन थीटा है. तो आपको आर के आर का विद रिस्पेक्ट क्या चाहिए, एक्स वाई चाहिए ना, तो आपको आर निकाल दिया तो आपने यहाँ पे क्या आएगा, देखो एक्स इज इक्वल टू कॉस थीटा आएगा. लेकिन ये कॉस थीटा भी नहीं चाहिए हमें, यहाँ पे हमें क्या चाहिए, सिर्फ एक्स में चाहिए फंक्शन, सिर्फ एक्स में. तभी हम क्या कर सकते हैं, उसको सॉल्व कर सकते हैं. देखो आया समझ में क्या करना है, आर का फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय चाहिए और थीटा का फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय चाहिए. म्हणजे मी काय म्हणते बघा, आपल्याला काय करायचं, आता आरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करायचा आणि आरचा विथ रिस्पेक्ट टू थीटा फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला जे आर जी व्हॅल्यू पाहिजे ती कशामध्ये पाहिजे, एक्स आणि वाय मध्येच पाहिजे. सॉरी, थीटा झालंय, वाय एक्स इज इक्वल टू काय पाहिजे, एक्स आणि वाय पाहिजे, आणि थीटा इज इक्वल टू पण काय पाहिजे, एक्स वायच पाहिजे. तरच ते एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. त्यासाठी काय करा बघा, समजलं फर्स्ट काय करायचं त्याच्यामध्ये, आर इन टर्म्स ऑफ एक्स वाय अँड वाय इन टर्म्स ऑफ एक्स वाय ओनली. आर इन टर्म्स ऑफ एक्स वाय अँड थीटा इन टर्म्स ऑफ एक्स वाय दिलेलं आहे बाई. आर इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय अँड थीटा इज इक्वल टू जी ऑफ एक्स वाय. त्यानंतरच तुम्ही हे व्हॅल्यू फाइंड करू शकता. ओके, आर इन यहाँ पे देखो आर जो फंक्शन है वो विथ रिस्पेक्ट हमें क्या चाहिए, आर फंक्शन जो है ना वो इन टर्म्स ऑफ एक्स वाई चाहिए, तभी हम आर विथ रिस्पेक्ट टू एक्स आर विथ रिस्पेक्ट टू वाई फाइंड कर सकते हो. सिमिलरली थीटा ही ऑल्सो इन टर्म्स ऑफ एक्स वाई चाहिए, तभी हम क्या फाइंड कर सकते हैं, थीटा एक्स एंड थीटा वाई फाइंड कर सकते हैं. ओके, तो देखो यहाँ पे हमने आर फाइंड करने के लिए गए तो क्या हो रहा है, देखो यहाँ पे एक्स अपन कॉस थीटा आ रहा है ना, तो ये कॉस थीटा हमें नहीं चाहिए, एक कॉस थीटा नहीं चलेगा यहाँ पे, तो इसको रिमूव करना होगा. सिमिलरली आप यहाँ पे आर फाइंड करोगे तो क्या आएगा, यहाँ पे देखो वाई अपॉन साइन थीटा आएगा ना, तो इसमें ये साइन थीटा नहीं चाहिए हमें. मतलब इसका मतलब क्या है, अगर आप आर फाइंड कर रहे हो तो क्या नहीं चाहिए हमें, थीटा नहीं चाहिए, और अगर आप थीटा फाइंड कर रहे हो तो क्या चाहिए, नहीं चाहिए, आर नहीं चाहिए. बस समझ में आ रहा है क्या, बस सिंपल आर आणि थीटा हे फंक्शन कशामध्ये पाहिजे, एक्स आणि वाय मध्ये पाहिजे. ओके, मग तुम्ही आता जर ह्याच्यावरून सॉल्व करायला घेतलं तुम्ही आर जर फंक्शन, तर आर इज इक्वल काय येतं, एक्स अपॉन कॉस थीटा येते ना, मग ही टर्म नको आहे आपल्याला, कॉस थीटा टर्म नको आहे. तर तुम्ही इथं आर घेतलं तर आर इज इक्वल काय येते, वाय अपॉन साइन थीटा येते ना, मग हे साइन थीटा पण आपल्याला नको आहे. तर ह्याचा अर्थ काय होतोय बघा, तुम्ही ज्यावेळेस आर फाइंड करत आहे त्यावेळेस ते आपल्याला थीटा नको असतं, म्हणजे थीटा टर्म त्याच्यामध्ये नको आहे. आणि जर तुम्ही थीटा टर्म्स इन टर्म्स ऑफ थीटा फाइंड करणार असाल तर काय नको आहे, आर नको आहे. म्हणजे त्यावेळेस म्हणजे थोडक्यात काय सांगतो मला याच्यामध्ये, जर तुम्हाला आर इन टर्म्स ऑफ आर घ्यायचं असेल तर थीटा रिमूव्ह करायचं, मग ते फॉर्म्युले वगैरे यूज करून काय करायचं, रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचा. सिमिलरली जर तुम्हाला थीटा पाहिजे असेल तर आरला रिमूव्ह करायचं. इसमें सिंपल एक थिंग याद रखो, कौन सी थिंग है वो, अगर आपको आर इन टर्म्स ऑफ आर वैल्यू फाइंड करनी है तो आपको थीटा रिमूव होना चाहिए, और अगर आप थीटा निकाल रहे हो तो आर क्या होना चाहिए, रिमूव करना चाहिए. ऐसे हमें फॉर्मूले यूज करने हैं, तभी हम ये सॉल्व कर सकते हैं. ओके, not late. X is equal to r cos theta, y is equal to r sin theta.
तर आपल्याला काय करायचं, आर ची व्हॅल्यू फाइंड करायची. आर ची व्हॅल्यू फाइंड करताना काय झालं पाहिजे, थिटा रिमूव्ह झाला पाहिजे. आता थिटा कसा रिमूव्ह होणार आहे, आता इथे कॉस थिटा आणि इथे साइन थिटा आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे बघा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय करावं लागेल, याचं स्क्वेअरिंग करावं लागेल ना ॲडिंग करावं लागेल. त्यावेळेस काय होईल, आपल्याला साइन थिटा ही टर्म यायला पाहिजे, ही टर्म यायला लागते. त्यासाठी काय करावं लागतं बघायचं, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. इक्वेशन नंबर 3 आपल्याला पुढे यूज करायचं. काय ना, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा y square is equal to r square sin square theta. क्या मग therefore r square cos square theta plus r square sin square theta is equal to x square plus y square. नेक्स्ट r square कॉमन घ्या, काय राहते मग cos square theta plus sin square theta is equal to x square theta plus y square theta. Therefore r square is equal to, कारण cos square theta plus y sin square theta plus cos square theta is equal to 1 x square plus y square. Therefore r square is r is equal to square root of x square plus y square. हे कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, r ची व्हॅल्यू. ओके, आता थीटा फाइंड करा. थीटा फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, 2 ला डिवाइड करा अँड y अपॉन x इज इक्वल टू r अपॉन r cos theta अपॉन r sin theta. r गेट कॅन्सल इज इक्वल काय राहते, उलट झालं, कारण कॉट थिटा नका घेऊ, टॅन थिटा मध्ये आणायचं. y ची व्हॅल्यू r sin थिटा होती ना, आणि x ची व्हॅल्यू r cos थिटा. sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे काय असणार आहे, टॅन थिटा. Therefore theta is equal to tan inverse of y upon x. R is equal to square root of x square plus y square and y upon x is equal to madam. ओके, आता आपल्याकडे r झाला आणि थिटा झाला. याच्या व्हॅल्यू काय करू आपण, डेरिव्हेटिव्ह. आता काय काय डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तुम्ही याच्यामध्ये आहेत, r x r y थिटा x थिटा y. व्हॅल्यू फाइंड करूया.
Therefore, Rx is equal to काय ते Rx याचा with respect to x derivative root x चा derivative काय असतो root x derivative of root x 1 upon 2 upon 2 root 1 upon 2 root x 1 upon 2 times root मध्ये काय येणार as it is येणार नाही x square plus y square and into derivative of this function x square plus y square derivative of x square plus y square with respect to x काय ते 2x 2 to get cancel therefore Rx is equal to x upon square root of x square plus y square. Similarly, Ry is equal to y upon square root of x square plus y square. Similarly, नाही का सर सेम आपण या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व केले लास्ट चॅप्टर मध्ये ओके आता आपल्याला काय करायचं थीटा फाइंड करायचं थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y upon x थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y upon x करा फाइंड फर्स्ट थीटा x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 upon 1 plus x square म्हणजे 1 upon 1 plus y square upon x square into derivative of y upon x with respect to x y constant as it is y constant as it is and derivative of 1 upon x y into derivative of 1 upon x म्हणजे काय येणार बघा minus x raised to 1 minus upon 1 x square. minus 1 upon x square minus 1 upon x square simplify करें 1 upon x square plus y square upon x square in bracket y into minus 1 काय तर minus y upon x square म्हणजे x square ला x square काय होईल कॅन्सल होईल राहते काय minus y upon x square plus y square हा झाला थीटा x तर नेक्स्ट काय करायचं थीटा y फाइंड करायचं तर सिमिलरली म्हणून नका इथं कारण सिमिलरली नाही येणार आहे यामध्ये तर इथं y upon x आहे next theta y is equal to so काय येणार 1 upon 1 plus y square upon x square in bracket derivative of y upon x with respect to y y चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 आणि x काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲज इट इज सिम्प्लिफाय करा हे x square plus y square upon x square into काय येणार 1 upon x यातलं x ला एक x कॅन्सल होईल राहते का x upon x square plus y square minus y upon x square plus y square आणि x upon x square plus y square ते फॉर्म्युलेट मध्ये ठेवायचं हे पण सॉल्व्ह केलेलंच आहे ऑलरेडी हे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेत आपण and then actually equation 3 becomes सर वर एक कसं आलं ये डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर वर जाणार नाही न्यूमरेटरला हा x इथला 2 इथला मग मायनस होईल का नाही होणार नाही मायनस पॉवर चेंज होत असतं इथं ना असेल तर वरती ना पण हा डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर आहे तो उलटून गुणा करतो ना उलटावून इथं x वरती जातो हे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन इथे एक्स स्क्वेअर त्यातला एक्स मधला इथला एक्स कॅन्सल झाला
आणि हा काय येतो, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर आहे ना, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर न्यूमरेटरला येतो. ठीक आहे. The equation 3 becomes, the equation 3 काय z dash of x, y is equal to यांच्यामध्ये फर्स्ट काय बघा फॉर्म्युला मध्ये आर एक्स आर वाय थीटा एक्स थीटा वाय, आर एक्स आर वाय, आर एक्स ची व्हॅल्यू काय एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. divided by theta x and theta y. X upon x square plus y square divided by minus. Simplify करा, x into काय होईल x square upon x square plus y square in bracket into काय ना रूट मध्ये x square plus y square. त्यानंतर नेक्स्ट मायनस आणि इथलं आपलं रेग्युलरचं येणार मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस, y into y काय होईल y square divided by x square plus y square, x square plus y square into square root of x square plus y square. काय केलं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी. ओके, डिटरमिनंट सॉल्व केला, मायनसचं काय होईल फक्त इथं प्लस होईल. आता चेक करा ह्या स्टेप नंतर काय येतं, दोन्हीचं डिनोमिनेटर चेक करा, दोन्ही डिनोमिनेटर काय सेमच आहेत, तेव्हा न्यूमरेटरची काय होईल ॲडिशन इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू काय ना रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला एक्स कॅन्सल होईल, राहते काय फक्त 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज नथिंग बट z dash is equal to 1 upon r. Equation number 4. From equation 2 and 4, j into j dash is equal to r into 1 upon r is equal to 1. Therefore, j into j dash is equal to 1. Hence the proof. Second here, x is equal to u square y is equal to p square. X is equal to u square, y is equal to p square.
झालं की
झालं सॉल्व? हो सर. We know that j of xy is equal काय येणार फर्स्ट फंक्शन काय फर्स्ट x विथ रिस्पेक्ट टू काय येणार u phi म्हणजेच काय असेल x u x phi y u y phi. तर काय x u x phi आणि y u y phi फाइंड करायचं करा फाइंड. x u is equal to equation number 1 x u is equal काय येणार 2u with respect to u आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना. नेक्स्ट x phi x phi is equal काय येणार 0 बिकॉज phi टर्मच नाही याच्यामध्ये काय येणार 0. नेक्स्ट y u is equal काय येणार 0 y phi is equal काय येणार 2 phi. ओके नेक्स्ट इक्वेशन 1 becomes करा पुट इक्वेशन 1 becomes j of x comma y is equal to x u x which value 2u 0 0 2 phi is equal to 4u phi 4u phi. Question number 2. Next j dash of and also म्हणायचं and j dash of x comma y is equal to dou of u comma phi upon dou of x comma y is equal to घ्यायचं u x u phi मध्ये नेक्स्ट काय असणार आहे phi x phi y. पण यासाठी काय करावं लागेल फर्स्ट आपल्याला कन्वर्ट करावं लागेल फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स वाय यू इन टर्म्स ऑफ एक्स वाय अँड फी इन टर्म्स ऑफ एक्स वाय. काय करावं लागेल बघायचं आता इथं यू एक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर आपलं यू फाइंड करायचं तर हे काय करावं लागेल नाव किंवा लेट एक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर वाय इज इक्वल टू फी स्क्वेअर. त्याच्यानं दॅट इम्प्लाइज यू इज इक्वल काय ना स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि फी इज इक्वल काय स्क्वेअर रूट ऑफ वाय. फक्त स्क्वेअर रूट फाइंड करा दोन्हीचे यू मिळतोय फी मिळतोय. यू इन टर्म्स ऑफ एक्स वाय अब्सेंट आहे चालतंय फी इन टर्म्स ऑफ वाय एक्स अब्सेंट आहे चालतंय काय अडचण नाही. फक्त यू इन टर्म्स ऑफ याच्यामध्ये फी नाही यायला पाहिजे आणि फी घेताना एक्स नाही यू नाही यायला पाहिजे. यू घेताना फी नाही यायला पाहिजे आणि फी घेताना यू नाही यायला पाहिजे बाकी टर्म चालतात काय अडचण. नेक्स्ट यू एक्स इज इक्वल 2 टाइम्स रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 1 root upon x. 2 root x. And if u y is equal to 0 phi x is equal to काय ते 1 upon 0 येते phi x and y x टर्म absent आहे. नेक्स्ट phi y is equal to 1 upon 2 root y. u x is equal to 0 phi y is equal to 1 upon 2 root y. Equation 2 दिले हा 3 becomes j dash of xy is equal to put ux ची value 1 upon 2 root x 0 0 1 upon 2 root y is equal to काय 0 0 काय 0 होईल 1 upon 2 just 1 upon 4 root x y. तो सॉल्व करून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो 1 upon 4 root x root y. घेतो पूर्ण एका दुसरं 1 upon 4 root x root y is equal to 1 upon 4 root x is nothing but काय u आहे and root y is nothing but काय phi. Equation number 4 from equation 2 and 4 but 2 काय j 4 u v आहे j into j dash is equal to 4 u v into 1 upon 4 u v.
get cancel is equal to 1, hence the proof. सर क्वेश्चन मध्ये शोधात लिहायचं राहिले का सर? नाही, क्वेश्चन अगोदरच दिलता की मी. क्वेश्चन मध्ये परत हे सब पार्ट्स होते. एक्झाम्पल हे शोधाटच आहे. Third again, x is equal to in bracket 1 minus phi and phi is equal to u phi. First Castle, we know that. J of xy is equal to, that is the x u x v y u y phi. Question number first. Get x with respect to u derivative. X u is equal to u चा derivative काय असणार 1 1 minus phi काय असणार arbitrary constant as it is derivative of u is 1 मतलब 1 minus phi. Next x derivative with respect to phi. With respect to phi घेताना काय येणार u arbitrary constant as it is. And derivative of 1 चा derivative 0 minus phi चा derivative काय तो -1 -1. Next y u is equal to y चा derivative with respect to u काय येणार phi. And u चा derivative 1 phi arbitrary constant as it is. Next y phi is equal to y चा derivative with respect to phi. U arbitrary constant as it is, its derivative काय तो 1. Equation 1 becomes j
ऑफ x, y इज इक्वल टू मॉड मध्ये एक्स यू म्हणजे काय असणार आहे 1 मायनस फी एक्स फी म्हणजे काय असेल मायनस यू काय असेल फी म्हणजे काय ते यू करा सिम्प्लिफाय यू इन ब्रॅकेट 1 मायनस फी मायनस मायनस काय प्लस यू फी करा सिम्प्लिफाय यू मायनस यू फी प्लस यू फी यू वी गेट कॅन्सल इज इक्वल टू यू क्वेश्चन नंबर 2 काय केलं 1 मायनस फी ने यू ला मल्टिप्लाय केलं यू इन ब्रॅकेट 1 मायनस फी आणि मायनस यू प्लस मायनस मायनस काय होणार प्लस होणार यू फी यू ने आत मल्टिप्लाय करा झालं नेक्स्ट and also z dash of xy is equal आता उलट घ्यायचं उलट कसं घ्यायचं u with respect to xy and v with respect to xy let x is equal to u in bracket 1 minus v and y is equal to u v आता आपल्याला काय करायचं y ची व्हॅल्यू फाइंड करायची x y u ची व्हॅल्यू फाइंड करायची इन टर्म्स ऑफ u सॉरी u ची व्हॅल्यू फाइंड करायची इन टर्म्स ऑफ x y आणि v ची टर्म फाइंड करायची u इन टर्म्स ऑफ x y कशी फाइंड करता येईल बघा फर्स्ट आता u कन्सिडर करताना फी कॅन्सल झाला पाहिजे तर फी कसा कॅन्सल होते बघा याच्यामध्ये काय म्हणते मी x u फाइंड करताना फी कॅन्सल झाला पाहिजे फी कॅन्सल होते का चेक करा तर फी हे कॅन्सल होणार नाही कारण फॉल्स नाही होत नेक्स्ट काय करूया आपण फी फाइंड करताना यू कॅन्सल झाला पाहिजे आता यू कॅन्सल होईल बघा कसं होईल यू कॅन्सल यू आपण यू घेतलं तर कॅन्सल होईल ना फी म्हणजे आपण सॉल्व्ह करू शकतो हे तर आपले ट्राय करता येईल U ची व्हॅल्यू यू ची व्हॅल्यू आपण फाइंड करून फी ची व्हॅल्यू तर ते फाइंड केलं कॅल्क्युलेशनसाठी का ते एकच मेथड यूज करावं लागते डिफरंट करत गेल ना तुम्ही ते काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करत तर कॉम्प्लिकेटेड जातं भरपूर लिहून घेऊ नका y is equal मल्टिप्लाय to करून सर एक्स प्लस वाय केल्यावर होतंय की ती यू व्ही कॅन्सल होतंय फक्त यू उरतंय यू मायनस यू व्ही प्लस यू व्ही होईल मग सोपं झालं मेथड x plus y is equal to u in bracket 1 minus v plus u v u minus u v plus u v get cancel होते क्या रहते हैं x plus y is equal to u that implies u is equal to x plus y म्हणजे आपल्या u terms झाली in terms of x value okay next एक बार u is equal to x plus y तो पुट करूया म्हणजे आपल्याला फी इन टर्म्स ऑफ फी फाइंड करता येईल therefore y is equal to u ची व्हॅल्यू पुट करा काय ते u is equal to x plus y into phi as it is आपल्याला ते फी फाइंड करायचं आहे phi is equal to phi is equal to y upon x plus y नेक्स्ट टाइमला काय असणार आहे and also z dash of xy is equal to u with respect to x u with respect to y v with respect to x v with respect to y नाही आपण ऑलरेडी घेतलेलं आहे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं
u in terms of x plus y. u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू घ्या. u x फाइंड करायचं ना फर्स्ट आपल्याला. u x इज इक्वल टू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येणार 1, y चा डेरिव्हेटिव्ह काय तर 0 कारण ते वेगळी टर्म आहे ना, कॉन्स्टंट आहे, प्युअर कॉन्स्टंट म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार. नेक्स्ट uy इज इक्वल टू काय, x चा डेरिव्हेटिव्ह 0, y चा डेरिव्हेटिव्ह 1. ux is equal to 1, uy is equal to 1. Next here, phi x with respect to x derivative. For y arbitrary constant as it is, the 1 upon x derivative घ्यावं लागेल. 1 upon x derivative काय असतो, minus 1 upon x square असतो ना derivative, minus 1 upon x square, 1 upon x. But here x is nothing but x plus y, म्हणजे याचा derivative काय येणार बघा, minus 1 upon x plus y bracket square into derivative of x is 1. If x is equal to minus y upon x plus y bracket square. Next झालं phi y with respect to y derivative. तेव्हा u upon v rule यूज करावं लागेल. म्हणजे phi term as it is, x plus y as it is, derivative of y with respect to y1 plus y as it is, derivative of x plus y, x derivative 0, y derivative 1, divided by x plus y bracket square. Simplify करा. x plus y काय ते 2y on x plus y bracket square. Put करूया फॉर्म्युलामध्ये. इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 becomes z dash of xy is equal to 1 1. तर phi x ची व्हॅल्यू काय आहे? हॅलो सर. हा सर इथं युव्ही रूल मध्ये मिडल ला मायनस येईल ना? करेक्ट. मायनस पाहिजे नाही का, तसे वाय कॅन्सल होता. x plus y in bracket x plus y as it is, derivative of y is 1. Next काय असतो minus y term as it is, derivative of x plus y. x term constant as it म्हणजे ते 0 येणार derivative आणि y चा derivative 1. म्हणजे x plus y minus y upon x plus y bracket square. This काय y cancel होईल, x upon x plus y bracket square. Equation 3 becomes 1 1. and the next काय आहे, x ची व्हॅल्यू p x ची व्हॅल्यू minus y upon x plus y bracket square आणि x upon x plus y bracket square. तर आता सॉल्व करायचे x upon x plus y bracket square. तर हे मायनस आणि आपलं रेग्युलरचं मायनस काय होईल, प्लस y upon x plus y bracket square. this x plus y ॲडिशन करा कारण डिनॉमिनेटर सेम आहे. x plus y ला घातलं की x plus y कॅन्सल राहते काय, 1 upon x plus y is equal to 1 upon u. From equation 2 and 4, equation number 4 j into j dash is equal to u into 1 upon u is equal to u cancel 1.
the proof. पाठीमागची स्लाइड दाखव जरा. झालं? झालं सर. नेक्स्ट फोर्थ घ्या. x इज इक्वल टू e रेस टू u cos v, y इज इक्वल टू e रेस टू u sin v. तर हे झालेलं एक्झाम्पल आहे ऑलरेडी आपल्याला, तर तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व्ह कराय. फी ची व्हॅल्यू फाइंड करताना दोन्हीचं डिवायडेशन घ्या आणि u ची व्हॅल्यू फाइंड करताना दोन्हीचं स्क्वेअरिंग घ्या, तुम्हाला u ची व्हॅल्यू मिळते. x is equal to e raised to u tan phi, y is equal to e raised to u sec phi. हे एक्झाम्पल झालेलं आहे आपल्याला ऑलरेडी, मग त्याच्यामध्ये ते हे ओके. स्टॉप करूया आपण इथं. असंच प्रेझेंट राहू द्या, कारण एक 20 दिवस राहिलेत फक्त, 15 ते 20 दिवस. हॅलो सर. हा, बोला. सर असाइनमेंट अपलोडच होत नाहीत सर.